पॅरिस ऑलिम्पिकमधून सकाळी भारतासाठी अत्यंत दुःखद बातमी आली ती म्हणजे 50 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीपटू विनेश फोगाटनं काल रात्री अंतिम फेरी गाठली होती। पदक निश्चित झालेली फोगाट आज सकाळी भारतीय वेळेनुसार 10:30च्या सुमारास अंतिम फेरीत अपात्र ठरली। 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचं वजन 50 किलो 100 ग्राम इतकं भरलं आणि विनेशला स्पर्धेबाहेर व्हावं लागलं। ती स्पर्धेसाठी अपात्र ठरली। अगदी हातातोंडाशी आलेलं पदक भारतानं गमावलं। आपल्याकडे कशाचं राजकारण होईल याचा नेम नाही। विनेशला पदक न मिळण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप लोकसभेत करण्यात आला। तर पंतप्रधानांनी विनेश तू आमचा अभिमान आहेस असं ट्विट केलं। पण हे सगळं रामायण का झालं, विनेशचं नेमकं कुठे चुकलं, याच बाबत आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत दोन पैलवान आहेत, नामवंत मल्ल आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमवलेलं आहे। राहुल आवारे अर्जुन पुरस्कार विजेता, त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि जागतिक कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक आणि इतर पदकांची लयलूट करणारा असा हा आपला एक दमदार असा हा मल्ल। आणि त्याचबरोबर दुसरे म्हणजे अमोल बुचडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। अमोल बुचडे हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी असे सन्मानसुद्धा त्यांनी प्राप्त केलेत। मला या दोघांकडून हे जाणून घ्यायचं आहे की कुस्ती खेळताना कुस्तीपटूंनी नेमक्या काय दक्षता घेतली पाहिजे, कशा पद्धतीने अशा मोठ्या स्पर्धांना सामोरं जाताना दक्षता घेतली पाहिजे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मी सुरुवातीलाच राहुल आवारे तुमच्याकडे येतो। मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सामने खेळलेला आहात, अनेक स्पर्धा मोठमोठ्या जागतिक स्तरावरच्या तुम्ही त्यात सहभागी झालेला आहात। एक कुस्तीपटू म्हणून विनेश फोगाटचं नेमकं कुठे चुकलं? एक कुस्तीगीर आणि ती माझी काही कालावधीपूर्वी माझी ती सहकारी राहिले आणि मी तिला खूप जवळून पाहिलेलं आहे। तर मला वाटतं ज्या प्रकारे काल तिने प्रदर्शन केलं आणि ती अंतिम फेरीमध्ये गेली आणि आतापर्यंतचा तिचा अनुभव पाहता ती कुठं चुकली असं म्हणणं मला योग्य वाटत नाही। त्याच्यामध्ये काल जो प्रकार ज्या प्रकारे तिने कामगिरी केली, फायनल मध्ये गेली, पदक जवळजवळ रौप्य पदक किंवा सुवर्ण पदक हे आज आपल्याला मिळणार होतं। परंतु कुस्ती हा वजनी गटात खेळला जाणारा खेळ आहे आणि त्याच्यामुळे वजन ज्याप्रमाणे कॅटेगरी ठरल्या जातात, जसं की 50 किलो असेल, 53 किलो असेल, त्याप्रमाणे आपल्याला त्या वजन कॅटेगरीमध्ये बसावं लागतं। सर्वात पहिलं ते। आणि म्हणून आज जसं आंतरराष्ट्रीय नियम सांगतो की ज्यावेळेस 2 दिवस कॉम्पिटिशन होतं त्यावेळेस खेळाडूंना माहिती असते की आपलं वजन दुसऱ्या दिवशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये विनेशलाही पूर्ण त्याची कल्पना होती की आपण आज जरी फायनल मध्ये गेला आहोत तरी उद्या आपल्याला फायनल मॅच जिंकायची आहे किंवा त्याच्या अगोदर आपलं वजन दाखवणं खूप महत्वाचं आहे। आणि हे करत असताना विनेशने त्या ठिकाणी आपण बघतोय आज सकाळपासून की त्या रात्रभर तिने जो वजन कमी करण्यासाठी जो प्रयत्न केला आहे किंवा त्याचे कोच असतील, आपल्या तिथला संघ स्टाफ असेल, परंतु तिचं जे वजन 100 ग्रॅम असं आलं नाही असं आपण त्या ठिकाणी ऐकतोय। तर ऍक्च्युली तिचं वजन जवळजवळ 2 ते 3-2.5 किलोच्या दरम्यान जास्त होतं संध्याकाळी आणि ते कमी करत असताना सकाळी 100 ग्रॅम वरती ते अटकून राहिलं। आणि मी डॉक्टर दिनशा पार्टीवाला यांचंही मी त्या ठिकाणी फाईट बघितली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिने अगदी जीवाची पराकाष्ठा केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आता जर प्रयत्न केला तर तिचा जीव जाईल असं त्या ठिकाणी परिस्थिती होती। म्हणून तिची याच्यामध्ये चूक झाली असं मला वाटत नाही। परंतु एक खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जातो किंवा ती इतक्या वर्षाला खेळती आणि तिला 100% त्या गोष्टीची जाणीव होती। परंतु मला असं वाटतं की हे खूप दुर्दैवी आहे। तिच्या नशिबात शेवटी जे आपण म्हणतो की ईश्वराने काय लिहिलं होतं ते तशा पद्धतीने काल आजचा जो प्रकार घडला असं मला वाटतं। अगदी मी अमोल बुचडेंना प्रश्न विचारणार आहे। खरं तर अमोल बुचडे, तुम्ही महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी राहिलेला आहात, खुल्या गटातून तुम्ही लढत होतात, त्यामुळे वजनाचा हा प्रश्न नसतो। पण एक मल्ल म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की काय काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीनं मोठ्या स्पर्धांना सामोरं जाताना, आणि ज्या पद्धतीनं काल रात्री तिच्या लक्षात आलं विनेशच्या की 2 किलो आपलं वजन जास्त आहे, रात्री 8 पासून तिने अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, ही ऐन वेळेला जी धावाधाव झाली ती न होण्यासाठी काय काळजी मल्लांनी घेतली पाहिजे? नाही, आता राहुलनी जे सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे, कारण राहुल स्वतः विनेश सोबत राहिलेला आहे कॅम्पमध्ये, फ्रीस्टाईल मध्ये खेळत असल्यामुळे। परंतु आता तुम्हाला जसं वाटतंय की काय चुकलं आणि ऐन वेळेला धावपळ झाली, तर हे असं नसतं।
आपण जेव्हा ऑलरेडी म्हणजे विनेशची जर आपण हिस्ट्री पाहिली तर विनेश ऍक्च्युली 53 म्हणजे 53 किलोची प्लेअर आहे. 53 किलो मध्ये तिने चान्स न घेता तिने 50 किलो मध्ये चान्स घेतला. म्हणजे ऑलरेडी 53 किलो मध्ये खेळताना तिचं वजन 56 किंवा 57 किलो असायचं. तिकडनं पण ती 50 किलोवर आली, म्हणजे तिला वजन कमी करण्यासाठी मोठा आकडा कमी करावा लागला. याचा अर्थ असा झाला की तिची जी शारीरिक क्षमता होती ती कमी होत गेली. आणि त्याच्याबरोबर दुसरा फॅक्टर असतो की खेळाडूचं थोडंसं एज जर अलीकडच्या म्हणजे हेच जर प्रक्रिया मला वाटतं 2016च्या ऑलिम्पिक मध्ये आली असती तर तिने ते वजन कमी केलं असतं. इव्हन काल तिने ते संध्याकाळची क्युबाच्या मल्लाबरोबर झाल्यानंतर कुस्ती तिचं जे 2-3 किलो वजन जास्त होतं तेव्हापासून ती रात्रभर वजन कमी करते. म्हणजे असं नाहीये की याच्यामध्ये तिची चूक घडली काय, परंतु काही शारीरिक क्षमता असतात आणि काही टार्गेट्स असतात. म्हणजे काल ती सेमीफायनलला येईपर्यंत तिने सकाळी पण 50 किलो वजन दाखवलं होतं. ते 50 किलो वजन दाखवून तिला कमी करून तिला सलग 3 कुस्त्याही कराव्या लागल्या. म्हणजे तिला त्या दिवसाचंही शेड्यूल खाऊन पिऊन कुस्त्या कराव्या लागल्या जेणेकरून एनर्जी राहील. आणि तेवढं खाल्ल्या पिल्ल्याने परत तिचं 2-3 किलो जर वजन वाढलं असेल संध्याकाळपर्यंत, असं वाढतंही 2-3 किलो जर वाढलं असेल आणि पुन्हा ते रात्रभर कमी करत असेल तर तिथं काही शारीरिक क्षमता किंवा तुमची मेंटॅलिटी आणि ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण तुम्हाला मला म्हणायला सोपं वाटतं की 100 ग्रॅम, परंतु माझ्यापेक्षा राहुलला चांगलं सांगता येईल की एक माणूस जेव्हा एक प्लेअर जेव्हा वजन कमी करत असतो 2-3 किलो, स्वतः राहुलला मी पाहिलंय वजन कमी करताना, अक्षरशः तो वजन कमी करताना जो माणूस असतो त्याच्या शेजारी पण डिसिप्लिन नाही राहिलं तर त्याला चिडचिड होत असते. त्याच्या सोबत असणाऱ्या माणसांनी ती काळजी घ्यायची असते. म्हणजे इव्हन त्याला कसं उपयोगी पडेल, मी माझ्या अशा वागण्यामुळे त्याला कसं बरं पडेल वजन कमी करायला, अशा सिस्टीम सपोर्ट स्टाफने निर्माण कराव्या लागतात. आणि हे जर ऑलिम्पिक असेल तर नक्कीच सर्वांनीच तिची काळजी घेतली होती, ती पण स्वतःची काळजी घेत होती. परंतु ही न अघटित अशी घटना घडली आणि त्याच्यामुळं म्हणजे याला तर कुणालाच दोष देता येणार नाही. तरी पण 100 ग्रॅम हा आकड्याकडे तुम्ही बघू नका. 100 ग्रॅम पर्यंत येईपर्यंत ती 60 किलोवरून तिथपर्यंत आलेली आहे, हे बघा तुम्ही. त्याच्यामुळं ही छोटी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि यावेळी फक्त आपण असंच म्हणू शकतो की पुन्हा असं होऊ नये म्हणून अशा 2-3 वेळा जरी स्ट्रॅटर्जीज ऑलिम्पिकच्या आधीपर्यंत झाल्या असत्या आपल्या, तरी आपल्याला तिला तो अंदाज आला असता. कारण तिला 56 वरून 53 वर यायचं गणित 5-6 वर्ष माहितीये. अलीकडच्या 6 महिन्याच्या काळात ती 56 वरून 50 कॉन्स्टंट ठेवण्यामध्ये थोडीशी तिचा सराव कमी झाला असेल, पण सराव पण करण्यामध्ये खूप एनर्जी जाते. त्यामुळे वजन कमी करण्याचा सरावही करता येत नाही. हा अनुभवाचा खेळ आहे वजन कमी करण्याचा. मला वाटतं राहुल माझ्यापेक्षा जास्त सांगेल 100 ग्रॅमची अहमियत काय असती आणि ऐन वेळेला ते 100 ग्रॅम साठी पण किती अवघड क्षणातून जावं लागतं. सो आपण असं म्हणू शकत नाही की विनेशचं चुकलेलं आहे. या ठिकाणी शारीरिक क्षमता आणि सिस्टीम या दोन्ही कारणीभूत असतात. विनेशचं त्यात चुकलंय असं आपण म्हणू शकत नाही. नाही, तुमचा मुद्दा लक्षात आला. आम्हाला तसं म्हणायचं सुद्धा नाहीये की विनेशचं काही त्यात चुकलेलं आहे, कारण एक मेहनत असते या सगळ्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी. एक जेव्हापाड मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीला कुठेही कमी लेखण्याचा हा उद्देश नाही. आपल्याला फक्त त्यातनं काय चुकलं जेणेकरून त्यातनं काही बोध घेता येईल का नव्या कुस्तीपटूंना, हाच प्रयत्न यातून आहे. कुस्तीपटूंच्या मेहनतीबद्दल, खेळाडूंच्या मेहनतीबद्दल अनादर करण्याचा यात अजिबात हेतू नाही. पण मला तुम्ही आत्ता जो उल्लेख केला होता भोसलेजी, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की तुम्ही आत्ता उल्लेख केला होता की ती ऑलरेडी 56 किलो वजनी गटात म्हणजे 56-57च्या आसपास होती आणि ती 53 मधनं रेग्युलर खेळत होती. यावेळेला तिने असा निर्णय घेतला की 50 मधनं खेळायचं. त्यामुळे 56 पासून 50 पर्यंत म्हणजे जवळपास 6 किलो वजन कमी करण्यासाठी तिने प्रयत्न केले. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की हा गेम प्लॅन असतो, स्ट्रॅटेजी असते. 50 किलोमध्ये अचानक आत्तापर्यंत जर तिने करिअरमध्ये 53 किलो वजनी गटातून सामने स्पर्धा लढल्या असतील तर अचानक 50 किलोमधनं लढण्याचा निर्णय का झाला? त्यात काय गेम प्लॅन असतो किंवा स्ट्रॅटेजी असते समोरच्याचा अभ्यास करून? फार मोठी काही स्ट्रॅटेजी नाहीये त्याच्यामध्ये. मला वाटतं तिच्या विनेशच्या आधी आपली आज जी खेळती अंतिम पंगाल, हिनं ऑलिम्पिक क्वालिफाय केलं होतं 53 मध्ये. सो 53 नंतर एक पुढचा वेट कॅटेगरी येतो 57 का 56 मे बी 58 पर्यंत आहे. त्याच्यात जर ती जाण्याचा तिने निर्णय घेतला असता तर तिथे मिडलचे चान्सेस खूप कमी होतात. आणि जर तिथून रिव्हर्स जायचं म्हणजे 50 kg ला जायचं तर मिडलचे चान्सेस जास्त येतात आणि कष्ट खूप वाढतात.
सो तिने तो मार्ग एक्झॅक्टली त्या ठिकाणी कुठलाही रेसलर त्या लेवलचा असता तर त्यांनी तोच मार्ग निवडला असता की एक वेट कॅटेगरी बॅकला जायचं. त्यामुळे तिने तो मार्ग निवडला असावा असंही त्याच्यामध्ये माझा अंदाज आहे. परंतु खरी मेंटॅलिटी लहान वयोगटातल्या लहान वजन गटातल्या पैलवानांची मेंटॅलिटी काय असते हे मी जरी ओपन वेट कॅटेगरीमध्ये खेळत असलो तरी मी जवळून पाहिलंय आणि राहुलनी तर अनुभवलेलंच आहे. मला पण वाटतं की राहुल पण 5-6 किलो तर ऍट अ टाइम 4-5 तासामध्ये कमी करत होता. परंतु ते वजन कमी करणं आणि ते सेटल होणं खूप महत्वाचं असतं. अगदी राहुलजी, हाच मुद्दा मी तुम्हाला विचारतो. आता जसं अमोल बुसडे यांनी उल्लेख केला की तुम्ही अगदी 5-6 तासामध्ये 3-4 किलो वजन सहज कमी केलेलं आहे. 2 किलो वजन कमी करण्यासाठी विनेशने जवळपास काल रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास घेतले. तिचं वजन जवळपास 1900 ग्रॅमनी कमी झालं. कारण जेव्हा वजन केलं तेव्हा ते 100 ग्रॅम 110 ग्रॅम अधिक भरलं. तिने केस कापले, मग थोडंसं वजन आणखी कमी करण्यासाठी, पण तरीही उपयोग होऊ शकला नाही. टेन्शन होतं किंवा तणावामुळे हे झालं. कारण तिचे जे कोच होते दहिया, त्यांनी असं सांगितलं की सकाळी जेव्हा त्यांनी सायकलिंग आणि इतर वर्कआउट केलं ट्रेडमिलवर तेव्हा तिच्या अंगातून घामाचा एक थेंबही आला नव्हता. टेन्शनमुळे हे झालं. किती दबाव असतो मानसिकरित्या अशा खेळाडूंवर? याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी खेळतो त्यावेळेस मी सुद्धा एका टायमिंगला 4-5 किलो 2 तासामध्ये कमी केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं स्वतःची सहनशीलता आणि वजन कमी करण्याची एक क्षमता. ते विनेश जसं अमोल भाऊंनी सांगितलं की 53 ला खेळत होती, परंतु अंतिम पंगालने तिने 53चा कोटा घेतल्यामुळे हिच्याकडे पर्याय नव्हता म्हणून ती 50 किलो मध्ये खेळली. ऍक्च्युली 50 किलो मध्ये विनेश मी खेळायचं सोडून दिलं होतं. रिओ ऑलिम्पिक मध्ये 50 किलोला शेवटी खेळली. त्याच्यानंतर तिचं वजन आलं नाही म्हणून तिने तो गट कॅटेगरी सोडून दिला आणि 53 मध्ये खेळायला लागली. परंतु ह्या आत्ताच्या ऑलिम्पिक मध्ये अंतिम पंगालला ज्यावेळेस 53चा कोटा मिळाला त्याच्यामुळे विनेशला पर्याय नसल्यामुळे ती 50 किलो मध्ये खेळली. आणि खेळत असताना तिने हे वजन एकदम कमी केलं नाही, तिने टप्प्याटप्प्याने वजन कमी केलं. परंतु इथून मागच्या ऑलिम्पिक जेवढ्या बघितल्या त्याच्यामध्ये 2 दिवसाचं कॉम्पिटिशन मी तरी बघितलं नाही झालेलं माझ्या कळण्यामध्ये. म्हणजे पाठीमागच्या ऑलिम्पिकला ही 1 डे कॉम्पिटिशन होत होतं आणि 1 दिवसामध्ये फायनल होत होती. तर विनेशने या ठिकाणी 50 ला खेळत असताना मला वाटतं की पहिलंच कॉम्पिटिशन असेल की 2 दिवस वजन दाखवण्याचा तिला टायमिंग आला, या ठिकाणी वेळ आली. तो एक अनुभव तुझ्यापेक्षा कमी पडला. दुसरी गोष्ट, वजन कमी करणं म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की तिने स्वतःसाठी नव्हे तर सर्व देशवासियांसाठी ती मरणाला टच करून आली. तिने जे वजन कमी केलं आहे आजचं किंवा प्रयत्न होता तो काही 1 दिवसाचा नव्हता. तिने 57 वरनं 50 आलेली, म्हणजे 4 महिने 6 महिने 2 महिने. आणि कालचं जे रात्र होती 2 किलो म्हणता तुम्ही, तर ती रात्र पूर्ण आणि त्याच्यामध्ये शेवटचे 100 ग्रॅम. ऍक्च्युली ती 100 ग्रॅम सुद्धा वजन कमी करायला शेवटच्या क्षणालाही तयार होती. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की याच्यापेक्षा जर विनेश तू जास्त काही कसरत केलीस किंवा आणखीन काही केलं तर तुझ्या जीवाला धोका पोहोचू शकतो. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की विनेशने स्वतःच्या जीवाची म्हणजे प्राणाची बाजी लावली होती त्या ठिकाणी आपल्या देशाला मेडल आणण्यासाठी. आणि मी स्वतः अनुभवलंय की वजन कमी करणे काय असतं. कमी करत असताना त्याची मानसिकता, ज्यावेळेस आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं त्यावेळेस मानसिकता बिघडते किंवा चिडचिड होतं. अशा परिस्थितीत सुद्धा तिने इथपर्यंत येणं मला वाटतं हे अगदी दुर्दैव आहे. आणि जे झालंय ते त्याची आपण म्हणजे कल्पना करू शकत नाही. तरी पण विनेशने जो पराक्रम केलाय त्याला मी तर कमी लेखणार नाही किंवा त्याला तोड नाही. अगदी हे दुर्दैवी आहे, तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. मला फक्त आणखीन एक तांत्रिक बाब विचारायची, म्हणजे प्रेक्षकांना कळू शकेल की अशा स्पर्धांमध्ये कशा पद्धतीनं खेळाडूंनी आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. मला हे सांगा की एखाद्या ऑलिम्पिकला किंवा कॉमनवेल्थला, आशियाई स्पर्धेला, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला सामोरं जाताना कशा पद्धतीने हे वजनी म्हणजे वजनाचं कुठे कुठे पॅरामीटर लावले जातात, स्पर्धा सुरू होताना, सामना सुरू होताना, सामन्यानंतर किंवा पुढच्या सामन्यापूर्वी कधी कधी हे वजन केलं जातं आणि काय काय काळजी घेतली जाते? याच्यामध्ये आपण बघतो 10 ते 12 वर्षाच्या गॅपने काय होतं, कुस्तीतले नियम आणि वजन कॅटेगरी बदलतात. तर आता ही जी सध्याची नियमावली आहे ती मला वाटतं 2016च्या ऑलिम्पिक नंतर आलेली आहे. म्हणजे आज सकाळी 8 ते 8:30 वजन होणार आणि त्या दिवशी 11 वाजता बाउट चालू होतात आणि संध्याकाळपर्यंत सेमीफायनलला आणून सोडतात आणि दुसऱ्या दिवशी मग फायनल होतात, असा शेड्यूल असतो. आणि त्याच्यामध्ये बघतो जर एका कॅटेगरीमध्ये 14 खेळाडू असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तर त्यांची 1 दिवसामध्ये स्पर्धा संपवली जाते.
आणि जर 14 पेक्षा जास्त खेळाडू असतील तर त्यांना दुसऱ्या दिवशी खेळावं लागतं. म्हणजे आज आपण बघतो जसं हे ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा घेतल्या जात आहेत, 14 पेक्षा जास्त खेळाडू आहेत, 16 खेळाडू एका गटामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना आज जसं त्यांचा टायमिंग सकाळी 8 ते 8:30 हा टायमिंग असतो त्यांचा वजनाचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जो वजन गट आहे जसं 50 किलो आहे तर त्यांना 50 करेक्ट दाखवावं लागेल. त्याच्यापेक्षा कमी असेल चालेल, परंतु 50 ग्रॅम जास्तही चालणार नाही. मग त्याच्यानंतर त्यांचं कॉम्पिटिशन सुरू होतं आणि मग त्या कुस्त्या दिवसभर चालू राहतात. आणि जर त्या खेळाडूंना दुसऱ्या दिवशी परत खेळायचं असेल किंवा ते मेडल विनर खेळाडू असतील, मेडलसाठी खेळणार असतील, तर त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी वजन दाखवावं लागणार असा त्याचा शेड्यूल असतो. परंतु काही काही ठिकाणी जसं ऑलिम्पिक गेम्स मध्ये, टोकियो ऑलिम्पिक मध्ये सिंगल डे मध्ये म्हणजे एक दिवसामध्ये स्पर्धा त्या एका वजन कॅटेगरीची संपली होती. परंतु पॅरिसमध्ये तसं झालं नाही. या पॅरिसमध्ये त्यांनी जो वर्ल्ड चॅम्पियनशिपला नियम आहे 2 दिवस कॉम्पिटिशन घ्यायचा, तो या ठिकाणी त्याप्रमाणे स्पर्धा घेतली. कुठंतरी त्याचंही थोडस मनाला हे वाटतं की जर रिओ प्रमाणे जर स्पर्धा घेतली असती, म्हणजे सकाळी वजन आणि संध्याकाळी त्याचं गोल्ड मेडल मॅच, तर आणखीन कदाचित तिला त्याचा फायदा झाला असता. कदाचित 2च्या ऐवजी जर एकाच दिवसात स्पर्धा संपली असती, सामने संपले असते तर फायदा झाला असता. अमोलजी, तुमच्याकडे मला यायचं होतं. खरं तर काका पवारांना मी आजच्या कार्यक्रमात बोलवलं होतं. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, स्वतः अर्जुन पुरस्कार विजेते आहेत आणि अनेक मल्ल म्हणजे राहुल आवारे हे सुद्धा त्यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. काका पवारांना मला हे विचारायचं होतं की प्रशिक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पण आज ते आपल्या बरोबर उपलब्ध नाही आहेत या शोमध्ये, म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी विचारतो की प्रशिक्षकाचीही यावर मोठी जबाबदारी असते. एखाद्या खेळाडूला घडवताना किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेला सामोरं जाताना प्रशिक्षकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? प्रशिक्षकांसाठी म्हणजे आजचा जर आपण हा विनेशचा विषय पाहिला ना, तर प्रशिक्षक ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतोय त्या ठिकाणीच त्याची वेट कॅटेगरी म्हणजे माझ्या तालमीत किती मुलं आहेत आणि माझ्या जर 10 वजन गटामध्ये माझ्या तालमीतली मुलं बसवायची असतील, माझ्या तालमीत आणि या गटात कमी असेल त्या गटात जास्त असेल, तर मे बी 6 महिने अगोदरच मी एखाद्याला सांगून टाकतो की तुला या वेट कॅटेगरीमध्ये खेळायचंय, तू वजन कमी करायला स्टार्ट कर, अदरवाईज तू थोडंसं वजन वाढव म्हणजे तुला त्या वेट कॅटेगरीत सेटल होता येईल, जेणेकरून माझ्या ज्या जवळची मुलं आहेत ती सगळी खेळली जातील आणि प्रत्येक गटामध्ये मी चॅम्पियन राहील, असं प्रशिक्षकांचं एकंदरीत आपल्या संस्थेविषयी किंवा आपल्या तालमीविषयीचं गणित असतं. आता हेच गणित प्रॉपर आपण जेव्हा ऑलिम्पिकमध्ये जातो तेव्हा ऑलिम्पिकमध्ये प्रीप्लॅन असल्या कोटा पद्धत असल्यामुळे कोटा घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी भारतीय संघातल्या प्रशिक्षकांना सांगितलं जातं की तू या वेट कॅटेगरी सेटल केली तर तुला मेडलचे चान्सेस आहेत किंवा त्या ठिकाणी विचार केला जातो, टीम बसली जाते आणि प्रत्येक मल्लाच्या परफॉर्मन्स नुसार त्याचा वेट ग्रुप सेटल केला जातो. इव्हन तो सेटलच असतो. जशी विनेश काही दिवसांपूर्वी 53 मध्ये सेटल होती, लास्ट ऑलिम्पिकला ती 50 मध्ये होती, पण जसं वय वाढतं तसं वजनही कंट्रोल करणं अवघड जातं आणि मला वाटतं तोच फटका विनेशलाही बसला असेल. पण प्रशिक्षक याची संपूर्ण काळजी घेतच असतात. ऐन वेळेला तिथल्या वातावरणानुसार किंवा तिथल्या खाण्यापिण्यानुसार किंवा तुमच्या प्रवासानुसार जर काही तुम्हाला सेटल होत नसेल तर तोही विषय ऐन वेळेचा उपलब्ध होतो. परंतु या सगळ्याचं ट्रेनिंग आणि प्री प्लॅनिंग हे कोचकडे असतं आणि ते करतात. मला अजून एक याच विषयीचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अमोलजी, की एखाद्या विशिष्ट वजनी गटातून खेळायचंय हा निर्णय कोण घेतो? म्हणजे खेळाडू घेतो की प्रशिक्षक घेतो की भारतीय कुस्ती महासंघ किंवा जी काही ऑथॉरिटी बॉडी असेल त्या? नाही, बऱ्यापैकी त्याच्यात काय मोठं सायन्स नाहीये. माझं वेट, आता माझं वजन किती आहे, माझं वजन आणि माझ्या पाठीमागचा वेट ग्रुप आणि माझ्या पुढचा वेट ग्रुप आणि मी काय परफॉर्म करतोय, म्हणजे मी स्पर्धेत कुठल्या लेवलला खेळतोय किंवा माझे अपोनंट कोण आहेत किंवा मी जर या गटात खेळलो तर माझे अपोनंट कोण असतील, त्यांची माझी कुस्ती कशी होईल याचे अंदाज आणि कयास बांधले जातात आणि बसून तिघं चौघं जे प्रशिक्षक आहेत आणि त्याची परफॉर्मन्स बघून त्याला ऑलरेडी सांगितलं जातं की तुम्ही वजन घटवा, अदरवाईज तुम्ही वाढवा किंवा तुम्ही इथं स्टेबल राहा किंवा तुम्ही खाण्यात हा बदल करा आणि तुमच्या शेड्यूल मध्ये आपण हा बदल करू. सो हे सगळं प्लॅन असतं. पण हे कसं की ऐन वेळेला परदेशात जाणं येणं ह्या गोष्टीची सवय असणं आणि बार बार आपल्याकडून होणं, अनुभव येणं, ही गोष्ट मॅटर करते अनुभवाची वजन कमी करायला. पण हे सगळं प्री प्लॅन असतं. राहुलजी, हा मुद्दा लक्षात आला की एखाद्या विशिष्ट गटातनं खेळलं तर आपले प्रतिस्पर्धी हे असू शकतात, त्यामुळे तो गट टाळणं किंवा एखाद्या विशिष्ट गटातनं खेळणं हा निर्णय घेतला जातो. मला हे तुम्हाला विचारायचं की अशा पद्धतीने अपात्रता झाल्यानंतर
नेमके काय तांत्रिक मार्ग असतात की पुन्हा एकदा त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही संधी असते का खेळाडूला, की एकदा अपात्र झालं की अपात्र अपील किंवा काही अशा गोष्टी असतात का? असं नाहीये, त्याला नाही, खेळायला पुढे त्याच्यामध्ये संधी असं असते. काही कुठल्या परंतु प्रकारचं एकदा त्याच्यामध्ये ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळ खेळले जातात, कुस्ती किंवा इतर कोणती, त्याच्यामध्ये नियम आणि अटी त्या ठिकाणी त्याचा एक कायदा बनलेला असतो आणि त्याप्रमाणे त्या स्पर्धा पार पडत असतात. आणि कुस्तीमध्ये हे सुद्धा तसंच आहे की ज्यावेळेस तिला जी आठ होती वजनाची ती तिला पूर्ण करता आली नाही, त्याच्यामुळे तिला बाद करण्यात आलं. आणि मी तुमच्या माहितीचं सांगतो की ही काही पहिली घटना नाही. याच्या अगोदर 1970-71 साली महाराष्ट्राचे एक मोठे पैलवान होते शामराव साबळे म्हणून, तर ते सुद्धा एक विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये अशा प्रकारे बाद झाले होते. ही जी गोष्ट आहे ती मला माझे गुरु हरिचंद्र बिराजदार यांनी सांगितली होती. तर ही अशा घटना खूप रिअर घडतात कुस्तीमध्ये, कारण की वजन गटमध्ये शक्यतो या लेवलला खेळणारे जे खेळाडू असतात हे सर्व या गोष्टीचा त्यांना अभ्यास असतो किंवा 10-10 वर्ष त्या कॅटेगरीमध्ये खेळत असतात, त्यांना ते वजन कमी करण्याची आयडिया असते. परंतु जे काल जी घटना घडली ती मला म्हणजे कुस्ती क्षेत्रामधली ही दुसरी घटना आहे. ते शामराव साबळे त्या ठिकाणी विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये होते आणि त्यांनाही दुसऱ्या दिवशी 100 किलो वजन त्यांचं जास्त झालं म्हणून त्यांना बाद करण्यात आलं होतं. नाहीतर महाराष्ट्राचे ते पहिले विश्वविजेते किंवा उपविजेते राहिले असते. म्हणून या अशा घटना क्वचित घडतात आणि ते नियम पूर्वीपासूनच आहेत. याच्यामध्ये एकदा जर तुम्ही नियमाच्या बाहेर समजा तुमचं कुठलं वर्तन असेल किंवा अशी घटना घडती, त्यावेळेस त्याला परत संधी मिळत नाही. अजून एक प्रश्न राहुलजी तुम्हालाच आहे की आता विनेश फोगाटनी ज्या गुझमन लोपेज या क्युबाच्या मल्लाला महिला कुस्तीपटूला हरवलं होतं, त्या कुस्तीपटू आता म्हणजे पुढे काय होणार? म्हणजे आता विनेश फोगाट अपात्र ठरलेली आहे, आता अंतिम सामन्यात गुझमन लोपेज ही थेट क्वालिफाय झाली आहे? नाही, जर आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर विनेशच्या जागी जर तिने पराभूत केलेली क्युबाची मल्ल आहे तिला जर संधी द्यायची असेल तर तिला सुद्धा त्या वजन 50 किलो तिला ते दाखवून चेक करूनच मग तिला संधी मिळणार. आता शेवटी अशा प्रकारच्या घटना खूप रिअर घडतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमकं काय निर्णय घेतात हे मला सुद्धा सांगता येणार नाही. परंतु याच्यामध्ये निश्चित आंतरराष्ट्रीय जी कुस्ती संघटना आहे याचा काहीतरी नियम असेल आणि त्याप्रमाणे ती पुढं स्पर्धा खेळवणं किंवा न खेळवणं ते त्याच्यावरती निर्णय घेतील. अमोलजी, खरं तर वेळ या कार्यक्रमाची संपत आली आहे, पण मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की अशा पद्धतीनं एखादा इन्सिडेंट झाला, खरं तर ॲक्सिडेंट म्हणूया, अपघातच आहे हा, कारण ज्या पद्धतीनं प्लॅनिंग असतं त्या पद्धतीनं प्लॅनिंग झालं नाही आणि अचानक स्पर्धेतून बाहेर फेकलं जाणं हे मानसिकदृष्ट्या त्या खेळाडूसाठी, त्या कुस्तीपटूसाठी अतिशय म्हणजे चिंतेच्या पातळीवर नेणारं असतं. आता या पुढच्या काळात एखाद्या कुस्तीपटूसमोर असा जर प्रसंग झाला तर या पुढच्या काळात कशा पद्धतीनं मानसिकरित्या तिला ओव्हरकम करण्यासाठी किंवा पुन्हा स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी तिने काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं पुन्हा तयारी केली पाहिजे? नाही, अशा पद्धतीचं आता विनेशच्या बाबतीत जर पर्टिक्युलरली विनेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर विनेशने 50 किलो वेट का सोडला होता, ती 53ला का आली होती याचं कारण शोधावं लागेल आणि पुन्हा ती 50ला जाण्यापाठीमागची कारणं शोधावी लागतील. परत याच्यामध्ये ही गोष्ट म्हणजे ही अपघातच आहे, हा म्हणजे असं कधीच होत नाहीये, हा अपघातच म्हणावा लागेल. परंतु या गोष्टीचं प्रिपरेशन करावं लागेल मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या. म्हणजे काल विनेशची जेव्हा क्युबाच्या मल्लाबरोबर फाईट झाली आणि जिंकली तेव्हा मला पहिला प्रश्न हाच पडला होता की आता विनेश लगेच वेट कंट्रोल करावं लागेल किंवा उद्या सकाळी तिला वेट दाखवायचंय. परंतु मला वाटतं की ह्या अशा ज्या गोष्टी घडतात ह्या वारंवार कधीच घडल्या गेलेल्या नाहीयेत. तर ह्या डोळ्यासमोर ठेवून असं म्हणजे आपण ड्रिल्स करतो एखाद्या गोष्टीचे की अनुभव येण्यासाठी की बाबा तू एकदा एवढं वजन कमी केले, परत तुला 3 कुस्त्या करून परत पुन्हा म्हणजे जी घटना घडली आहे ज्या घटनेचा प्रॉपर जसा घटनाक्रम आहे तशी घटना 1-2 वेळा आधी घडवावी लागेल प्रत्येक खेळाडूंच्या बाबतीत. त्यातनं त्यांची मानसिकता क्रिएट होईल आणि त्यातनं ते जास्त प्रिकॉशन पण घेतील आणि त्यांच्या बॉडीला एकदा हॅबिट होऊन जाईल की अशी गोष्ट घडू शकते, याला तयार राहावं लागेल. सो या सगळ्या गोष्टी सायकायस्ट्रिक आणि फिजिओथेरपिस्ट आणि बाकी सगळ्या तज्ञ लोकांच्या आहेत. परंतु जे काही कष्ट करावे लागतात ते पैलवानलाच करावे लागतात. त्याची शारीरिक क्षमता ही दिवसेंदिवस कुस्तीमध्ये असं आहे की जसं वय वाढतं तशी शारीरिक क्षमता कमी होत जाते आणि हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की असावा. मला असं वाटतं की जसं विनेशचं वय वाढलं 2016 नंतर, 18च्या ऑलिम्पिक नंतर, 16च्या ऑलिम्पिक नंतर, त्यामुळे वजन कंट्रोल करणं राहिलं जात नाही. त्यामुळे गट चेंज करतात मुली.
सो या गोष्टीचाही थोडा अभ्यास करून ह्याच्यावर प्रॅक्टिकली काम करावं लागेल आणि ही गोष्ट रियालिटीमध्ये करून तिचा अनुभवाद्वारे सोल्युशन करता येईल, मला असं वाटतं. अगदी या सगळ्या घटनेनंतर विनेश तिचा आत्मविश्वास गमावणार नाही, पुन्हा ती नव्या स्पर्धांना सामोरं जाईल, मानसिकदृष्ट्या अधिक कणखर होईल अशी अपेक्षा करूया. तुम्हा दोघांचेही धन्यवाद. राहुल आवारे आणि अमोल बुचडे या दोघांनी ही जी घटना आहे ही वेगळ्या पद्धतीने हिचे काय कंगोरे आहेत हे आपल्याला समजून सांगितलं आणि त्या माध्यमातून नवीन कुस्तीपटू असतील तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याचा एक वस्तुपाठ त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. दोघांचेही धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. खरं तर विनेश फोगाटच्या या अपघातानंतर म्हणता येईल आपलं सिल्वर मेडल किंवा गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं जरी असलं तरीसुद्धा विनेश फोगाटनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले ते सुद्धा कौतुकास्पद आहेत. यात चूक कुणाची हा प्रश्न नाही आहे, तर हा झालेला एक अपघात आहे आणि तो विसरून विनेश पुन्हा एकदा नव्या दमानं कामाला लागेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.